नाही नाही, मग आता तू काय करतोय? बायको नीट नक्की नाही, एखाद्या आमदाराला तुझ्या बायको सोडी तरच तुला 2029 ला मदत करतो. आज 3 वर्षापासून मला वाटतं हे 7वा 8वा उपोषण असं. आता हे काय झालंय, दुकानदाऱ्या सुरू झालेला. याला शे देणं, कोणाला सरकारला शे देणं, याला देणं. पण या टीकाच चाललं ना सगळं, ओबीसीचं आणि मराठा. पण मला सांगा, चंद्रकांत बावनकुळे यांनी ओबीसी करता काही असं दिलंय का? पुढं काही केलंय का? आमच्यासारखे आवता आणता आणता शेद येता येतात कोणाला आवता आणून शेद येऊ नका. नमस्कार, story.com व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मराठा नेते मनोज जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे आणि त्याच बाबतीत ते महाराष्ट्रभर फिरून मराठा समाजाची एक जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या त्यांच्या सभांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि याच आरोप प्रत्यारोपाबद्दल आणि मनोज जरांगे या उपोषणाला परत बसणार आहे याबद्दल आपल्या सोबत आहेत जालना जिल्ह्यातील एक ओबीसी समाजाचे नेते आणि सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारे बटोळे बाबा आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय सांगाल? मनोज जरांगे हे परत एकदा उपोषणाला बसणार आहेत. परत जालना बीड जिल्ह्याचं वातावरण सामाजिक वातावरण परत असं काहीतरी होणार का? विषय असा असतो, उपोषणला बसल्याने आणि नेहमी नेहमी उपोषण करण्याने आणि समाज घोटाळलेल्याने मिळत नसतं. कायदा, सरकार याच्यावर काय आक्षेप घेतं, काय करतं, हे जनतेला काय मिळतं हे महत्वाचं असतं. आज 3 वर्षापासून मला वाटतं हे 7वा 8वा उपोषण असं. नेहमी करता उपोषण, नेहमी करता उपोषण. उपोषण करता, पण जनतेला काय मिळतंय? आणि जनतेला जे गोरगरीब जनतेला, मराठा समाजाला जे मिळायला पाहिजे होतं, तर हे सरकारने 10% सेपरेट त्याला दिलं. तर याच्यामध्ये गोरगरीब शिक्षण क्षेत्रामध्ये, नोकरीमध्ये, याच्यामध्ये गोरगरीब मराठा समाजाचं हित आहे. आता हे काय झालंय, दुकानदाऱ्या सुरू झालेला. जारशिक जरा विकून तिकून थोडक्यात प्रसिद्धी कमी पडायला लागली, कुठं काही अडचणी यायला लागल्या. म्हणजे मग ह्या बाकीच्या ह्यांनी काय करायचं, उगाच समाजात तेट निर्माण करायचं. त्या समाजाने 10, ह्या समाजाला 100 लोक द्यायच्या, 10 लोकांनी ह्या 100 लोकांना द्यायच्या, ह्या 10 लोकांनी त्या 100 लोकांना द्यायच्या. याच्यामध्ये सामाजिक तेढ आता परत एकदा निर्माण होईल का? बीड, जालना 100% होणारच ना. आता ते तुम्ही विचार करा की बा, काल त्याला समजा जे काही याला शे देणं, कोणाला सरकारला शे देणं, याला देणं. आता सरकार जरी असेल तर कायदा हे महत्वाचा असतो. कोणी असो, त्या सामान्य असेल तरी कायदाचे, आणि पंतप्रधान असेल तरी त्याला कायदा आहे. आता जर आतापर्यंत तरी काही माझ्या कळण्यात तर नाही झालं बाबा 55-60 वर्षामध्ये किंवा कुठंतरी मुख्यमंत्र्याच्या दिल्यामुळं म्हणजे समाजाला काहीतरी मिळतंय, किंवा कुठं आमदाराला शे दिल्या कुठं काही मिळतंय. शे दिल्याने समाजाला काही मिळत नाही. कायद्याने त्याचे आता बरेच ही नेते कायद्याने कोर्टात त्याच्यात लढत आहेत. हे कायद्याने जे काय असन ते मिळन नाही मिळन ह्यो प्रश्न सरकार आणि आपला कायदा आणि जनतेचा आहे. पण कुठंतरी तेट निर्माण करायचं, जाती जातीत कुठंतरी कुठं करायची, तर हे तरी योग्य नाही माझं मते. कारण नेहमी आम्ही जरी त्याच्यावर 4 शब्द टीका करायची, त्यांनी आमच्यावर टीका करायची. पण या टीकाच चाललं ना सगळं, ओबीसीचं आणि मराठा. हे काय चाललं, 3 वर्ष टीकातच गेले. मिळलंय काय? धड ओबीसीचं काही गेलंय का नाही गेलं हे ओबीसीला माहित, आणि मराठ्याला काही मिळलं का नाही मिळलं हे मराठ्याला माहित. सामान्य करता कुठलं काही नाही. ह्या दुकानदाऱ्या चालू आहेत ह्या लोकांच्या, आणि दुकानदाऱ्यामुळं काहीतरी करायचं उलसकदार कुठंतरी समजा काही अडचण यायला लागली, कोणातरी नेत्यावर, कोणातरी कोणावर कोणी बोलायचं, हे योग्य नाहीये. कारण जे 35-35, 30-30, 40-40 वर्षे आमदार, खासदार, मंत्री राहिले, त्या अनुभवाशिवाय आणि जनतेच्या सावलीशिवाय राहिलेले नाही. शेवट जनतेची सावलीच आहे त्याला. जनतेतूनच निवडून आलेला असतो ना तो. तर ही जनता आहे, जनतेने विचार करावा. हे काय आम्ही काय बोलतो, आंदोलक काय बोलतोय ना, आंदोलक रोज काय आंदोलन वेगळं वेगळं करायचं म्हणतो, याला किंमत नाही. आपल्याला काय मिळतंय, संविधानिक काय मिळेल, हे जनतेने मोठा विचार करणं गरजेचं आहे. हो. आता हे उगाच शे द्यायच्या, स्वतःच्या प्रसिद्धी करता यांनी त्याला शे द्यायच्या, त्यांनी याला शे द्यायच्या, जे समाजात स्थानिक पातळीवर समजा तुम्हाला सांगतो तेट निर्माण करून भांडणं करायची, हे योग्य नाही.
आणि याच्यात महाराष्ट्र सुरक्षित राहणार नाही. हा, याच्यात लक्षात घ्या, याच्यामध्ये फार वाईट प्रकरण चाललेली आहेत. कोणी कोणाला काय शेत देतं, कोणी कोणाला काय मारतं. एखाद्या मोठ्याने शी दिली म्हणजे लहाना देतो, लहानाला वाटतं मोठ्याचं काय झालं मग आपण एक देऊन पाहू. हे शे देऊ नये. तुम्ही कायदे नक्कीच घ्या, समाजाला पाहिजेच. मागासलेला जो मराठा समाज आहे याच्याकरता पाहिजे, पण जे दिलंय त्याच्यात काय तथ्य आहे का, त्याच्यात लेकरा बाळाचं भविष्य आहे का, हे बघा ना तुम्ही. ते सोडून दिलंय आणि तुम्ही नुसत्या काठ्यान बाता द्यायचं काम मंत्र्याला अशा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल असं त्यांच्या आडनावाबद्दल असं अपशब्द बोललेत, अजून त्यांच्या बद्दल बरंच म्हणजे असं चुकीच्या भाषेमध्ये ते कमेंट करत आहेत, त्याबद्दल काय बोलणार? पण मला सांगा, चंद्रकांत बावनकुळे ते काय असते ते आता ओबीसी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ओबीसी करता काही असं दिलंय का, पुढं काही केलंय का? किंवा एक समजा ते जर बोलले असते तर आपल्याला वाटलं असतं बाबा ओबीसी करता यांनी रिक्षा घेतली म्हणून हे. पण त्या माणसाने आज एवढं मोठं पद समजा 10-15 वर्ष भोगिलं, म्हणजे काहीतरी ज्ञान असेल तेव्हाच भोगिलं ना. आमच्यासारखे आवता आणता आणता शेद येता येतात कोणाला बी. आवता आणून शेद येऊ नका. आवतावाल्याला जे आवता आणायचं कळतंय आवतच आणायचं काम करा. आणि समाजाचं हित काय आहे ते हे बघा. हे महत्वाचं हे आहे. माझं तरी मी पहिलं तेच बोललेलो आहे, आजच तेच बोलतो की सामान्य समाजाचं, जनतेचं, मराठा समाजाचं कुठंही हित झालेलं नाही. कशात की बुवा हे 10% जे एसीबीसीचं 10% दिलतं त्याला त्या 10% शिक्षण क्षेत्रात आणि नोकरीमध्ये त्याचा फायदा होता. आणि ते कळतंय बिचारीला. पण आता हे काय व्हायला लागलं, उगत उगत लाभार्थी टोळ्यांनी काहीतरी करायचं, कोणाला तरी शेत द्यायचं, कोणाला म्हणायचं तू 2029 ला कसा आमदार होतो. अरे तो जनतेतून झालाय, तो ह्या मतदानावर माझ्या मतदानावर झाला नाही एकट्याच्या, ते जनतेने केलेलं आहे. आणि जनतेला काहीतरी माहिती असेल, जनतेचे काम केले म्हणून झालेलं आहे. कोणी कोणाचा किती पंडित असला, जरी मोदी म्हणत असला की मी पुन्हा पंतप्रधान आहे, जनताच्या ध्यानात आहे. पंतप्रधान तो ठेवायचा का दुसरा करायचा, ही जनता करीत असती. आम्ही काही विषय म्हणजे मनाने होणार नाहीत. महिला लेकरू जे लेकराला जी माय शिकिती ना, तर ते ज्ञान असतं. जेव्हा जशी जशी माय आणि बाप शिकवतो की बाळा हे असं पेन धर, तशी वही धर, तसं जनतेमुळं हे राजकीय लोक जे पुढे आले, आता थोडंफार त्याच्यात राजकारणाकरता त्याला चपढप करावी लागेल. आणि होतं असं. पण दिल्याने चपढप निघणार आहे का? अरे सगळा समाज एकत्र घ्या, सगळ्या समाजातलं तेट निर्माण करा. आणि समाजाला काय मिळतंय गोरगरीब जनतेला हे बघा. शेद येऊ नका, याला शेद येतो त्याला शेद येतो. उद्या एखादा माझ्यासारखं कोणी येईन का, हाय तू 2029 ला पाहतो कसा येतो तर आमकच होतं. तोपर्यंत जर नाही येत समजा ते उद्या म्हणून नाही नाही मग आता तू काय करतोय, बायको नीट नक्की नाही, एखाद्या आमदाराला तू तुझ्या बायको सोडी तरच तुला 2029 ला मदत करतो. मग त्या आमदार खासदाराला बिचारायला बायका सोडावं लागतं आमच्या उपोषण आंदोलनाच्या बोलण्याचे शब्द. अरे योग्य नाहीये. आणि हे योग्य लोकांनी जनतेने ध्यानात घ्यायचं. हे कोण बसतंय आणि कोण उठतंय याच्यावर ध्यान द्यायचं नाही लोकांनी. हे बसणारे बसू द्या, उठणारे उठू द्या, पण आपल्या समाजाला काय मिळतंय आणि कायद्याने काय मिळतंय हे महत्वाचं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा हात जोडून तळतळी सगळ्यालाच विनंती आहे माझी, ओबीसी असू द्या, मराठा असू द्या. आतापर्यंत जरी मी एक अर्धा शब्द कोणावर काही वाईट बोललो असलो समाजाबद्दल तर त्याचा विषय नाही. पण तुम्ही असं बोलल्याच्या नंतर मग मोरला माणूस दम धरी तू का? तुम्ही 10 शब्द बोलले, तू एक का शब्द बोलतोस ना, विषय हे होतो. त्याच्यामुळे हात जोडून कळकळीची विनंती आहे, जनतेने, सगळ्याच जनतेने काय मिळेल लेकरा बाळाचं भविष्य कशा दे हे पाहावा. उगाच उगाच आमदाराला शा देणं, खासदाराला शा देणं. अहो आता ते समजा पुढे काही सर्टिफिकेट रद्द झाले, ते बा सर्टिफिकेट जे रद्द झाले तर ह्या सर्टिफिकेट मध्ये नेम आहे, कायदा आहे. आणि त्या कायद्याच्या दृष्टीने झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये ते गरीब मध्ये. बरं तुम्ही मला सांगा, तुम्ही गरीब आहे, जाता माईक धरला, तुम्ही उद्या मुंबईची आमदारकी खासदारकी लढणार आहेत का? गरीबला लढण का? 100 150 कोटी रुपये घातले तर एका एका खासदारकीला आमदारीला 200 250 काही महिने हजार कोटी खासदारकीला घातले. मग हे तुमचं आमचं काम आहे का? सामान्याचं काम नाहीये. हे जो प्रस्थापितच येते आणि प्रस्थापितच लढत येत, सामान्य लढत नाही. एखादा दाखवून द्या मला आवता आणता आणता तुम्ही आमदार केलाय म्हणून, मराठ्याचा असो किंवा ते ओबीसीचा असो. आवतावाला आमदार केलाय का तुम्ही?
म्हणजे विषय हे असतो. तर त्याच्यामुळं सगळ्याला माझी तळतळ आहे की बाबा हो, भांडणं करणं, सरकाराचा लढ करणं हे सोडून द्या, एकांत्र या आणि समाजाचं हित कशात आहे, लेकरा बाळाचं हित कशात आहे हे बघा. टीकाटिप्पणी करू नका. उगाच उगाच जे 50-50, 60-60 वर्ष राजकारणात राहिले, देश सांभाळलाय, त्याला आपण जर वाईट आपल्या तोंडाने बोलत असतो, तर हे छत्रपती शिवरायाची हे नाहीये. ही छत्रपती शिवरायाची भूमी आहे. नामदेव महाराजाची आहे, ज्ञानेश्वर महाराजाची आहे, तुकाराम महाराजाची. ही एक आपली सांप्रदायिक मधला भूमी आहे. आणि ह्या सांप्रदायिक मध्ये शे देणं, कोणाला कुचाळ गोष्टी बोलणं योग्य नाही. एवढेच माझी तळतळीची सगळं. हे होते बटुळे बाबा, नेहमी सामाजिक विषयाबद्दल बोलत असतात आणि मराठा ओबीसी यांनी आपल्या समाजाचं हित कशामध्ये आहे हे पाहिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंखेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.